नागपुर महानगर पालिका के नवनिर्वाचित सभी सदस्यों की पहली विशेष सभा शुक्रवार 6 फरवरी को सुबह रेशिमबाग स्थित कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में आयोजित की जाएगी। इस सभा में महापौर और उपमहापौर पद के लिए चुनाव होंगे। साथ ही 16 स्थायी समिति सदस्यों की नियुक्ति भी की जाएगी। इसी क्रम में सोमवार 2 फरवरी को सिविल लाइन स्थित मनपा मुख्यालय के डॉक्टर पंजाबराव देशमुख स्थायी समिति सभागृह में नामांकन प्रक्रिया संपन्न हुई। महापौर पद के लिए नीता ठाकरे ने नामांकन दाखिल किया। प्रशासन ने दोनों नामांकन वैध मानते हुए स्वीकार कर लिए हैं। महापौर पद की दावेदार नीता ठाकरे ने इस अवसर पर मीडिया से बातचीत करते हुए नागपुर शहर के सर्वांगीण विकास को प्राथमिकता देने की बात कही है। आज या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग हॉलमध्ये महापौर पदाचा फॉर्म भरला आहे आणि पुन्हा एकदा आमचं सर्व शीर्षस्थ नेतृत्व माननीय गडकरी साहेब, फडणवीस साहेब, आमचे सगळे आमदार मते साहेब, खोपडे साहेब, दटके साहेब, माननीय अध्यक्ष दयाभैया आणि सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते। शहराची एक म्हणजे सन्मान देत असतानाच एक मोठी जबाबदारी सुद्धा त्यांनी दिली आणि ती जबाबदारी पाडत असताना या सर्वांच्या मार्गदर्शनात शहर चांगलं करण्यासाठी नागरिकांना सुविधायुक्त होईल या अर्थाने प्रयत्न करण्यासाठी निश्चितपणे मनापासून आणि सर्वांच्या मार्गदर्शनाने प्रयत्न करेन एवढं आपल्या साक्षीने सांगते। आपणही ते निश्चितपणे आपल्याही सूचना ज्या येतील त्या सर्व गोष्टींचा निश्चितपणे विचार करणार। महिलांसाठी विशेष काम करण्याची गरज खऱ्या अर्थाने आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये यापूर्वीही भाजपचं जेव्हा राज्य राहिलं महिलांसाठी, महिला नगरसेविकांसाठी वेगळी तरतूद, महिलांसाठीच्या विशेष योजना राबवल्या गेल्या आपल्याला माहिती आहे आणि पक्षाचाही अजेंडा तसाच आहे। माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्याला माहिती आहे की नेहमी वारंवार महिलांच्या सन्मानासाठीच्या विविध योजना राबवल्या आहे। या सर्व योजनांचा समावेश नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या पर्यंत जनतेपर्यंत जाईल असा प्रयत्न राहणार आहे। मला असं वाटतं की भाजपचं जे नेतृत्व आहे केंद्रीय राज्याचं आणि या शहराचं सुद्धा निश्चितपणे महिलांच्या सन्मानाचा कायमच विचार केला गेला आहे। आज ते प्रत्यक्ष रूपाने जरी या ठिकाणी दिसत असलं तरी खऱ्या अर्थाने कायमच महिलांच्या सन्मानाचा, महिलांसाठीच्या स्वावलंबनाचा विचार निश्चितपणे केला गेला आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे आपल्याला दिसतं की महिलांच्या हाती महानगरपालिका तशा अर्थाने सोपवली, आम्ही काम निश्चित करणार आहोत। पण खऱ्या अर्थाने अगदी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व रीतीने आमचे सगळे पुरुष बंधू जे आहे, सगळे भावंड, सगळे भाऊ निश्चितपणे आमच्या सोबत राहणार आहे। आपण म्हटलं की महिलांच्या हाती दिलाय, हे निश्चित अर्थाने मला खात्री आहे की तुम्हालाही या गोष्टीचा आनंद आणि विश्वास आहे की चांगल्या प्रकारे हे काम शहराचं पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू निश्चित केला आहे। पक्षांनी लाडक्या बहिणींचा विचार यापूर्वीच केला आहे, तुम्हाला माहिती आहे। आता खऱ्या अर्थाने पुन्हा एक वेळा प्रत्यक्ष रूपात व्यवस्था सांभाळण्यासाठी देखील त्या सक्षम होतील आणि त्या दृष्टीने त्या चांगलं काम करू शकतील असा प्रत्यक्ष अनुभव त्यांना येईल यासाठीचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं।